नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन लाइनर स्वरूपाचे जे काही करंट अफेअर्स आहेत 15 डिसेंबरचे जे काही टॉप प्रश्न पडत असतील त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राइब नावाचं, त्यावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच पद्धतीच्या दररोजच्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओसाठी लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्हाला कालच विचारलेला प्रश्न होता बघा, नुकतीच बीबीसीने कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर बघा मित्रांनो, नुकतीच बीबीसीने म्हणजेच ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग काउन्सिलने ह्या ठिकाणी मित्रांनो भारतीय वंशाचे जे काही व्यक्ती आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे। तर बघा, डॉक्टर समीर शहा यांची बीबीसीने त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती केलेली आहे। यामध्ये 4 ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिलेले होते आणि भरपूर विद्यार्थ्यांनी याचं बरोबर उत्तरसुद्धा दिलेलं आहे। आता बघा, आजचा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे बघा, नुकताच हवामान बदल निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे, त्यात शेवटच्या स्थानावर कोणता देश आहे? हा सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो। बघा, हा जो काही प्रश्न आहे तो विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। 4 ऑप्शन्स पाहायला मिळतात। पहिला ऑप्शन आहे फिलिपिन्स, दुसरा ऑप्शन आहे एस्टोनिया, तिसरा ऑप्शन आहे भारत आणि चौथा ऑप्शन आहे सौदी अरेबिया। तर या 4ही ऑप्शन्सपैकी जे काही बरोबर तुम्हाला उत्तर वाटत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। मित्रांनो, अभ्यास जर तुम्ही करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे आणि येत नसेल तरी सुद्धा ट्राय करा आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तरसुद्धा लगेचच कळणार आहे। तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण पाहिलेली आहे। आता अत्यंत महत्त्वाचा टॉप जो काही पहिला प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी सुरू करावं। तर एकूण या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 प्रश्न पाहायला मिळतील आहे। या 10 प्रश्नांचे अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो जे काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येत असतो। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे 10 प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। तर बघा, पहिला प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे। हा सुद्धा प्रश्न लिहून घ्यायचा आहे, वही आणि पेन घेऊन बसायचा आणि हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे। बघा, सियाचीन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण बनली आहे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो। या ठिकाणी 4 ऑप्शन्स पाहायला मिळते बघा। पहिला ऑप्शन आहे फातिमा वसीम, दुसरा ऑप्शन आहे सिवा चव्हाण, तिसरा ऑप्शन आहे गीतिका कौर आणि चौथा ऑप्शन आहे अवनी चतुर्वेदी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 फातिमा वसीम। फातिमा वसीम या ठिकाणी सियाचीन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त होणाऱ्या पहिला वैद्यकीय अधिकारी महिला ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत। आता या संदर्भात काही पॉईंट्स आहेत ते सुद्धा लिहून घ्यायचे आहेत बघा। कॅप्टन फातिमा वसीम या सियाचीन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ठरलेल्या आहेत। फातिमाला सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे। फातिमा वसीमला 15,200 फूट उंचीवरील पोस्टवर तैनात करण्यात आलेले आहे। अलीकडेच जर आपण पाहिलं तर बघा, अलीकडेच स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या कॅप्टन गीतिका कौल या सियाचीनमध्ये तैनात झालेल्या पहिला महिला वैद्यकीय अधिकारी बनल्या होत्या। ठीक आहे, आणि या सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, कोण आहेत? फातिमा वसीम। दुसरा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचा आहे बघा। व्यास सन्मान 2023 साठी अलीकडे कोणाची निवड झालेली आहे? हा सुद्धा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे बघा। या ठिकाणी 4 ऑप्शन्स पाहायला मिळते। ऑप्शन नंबर 1 आहे यशपाल, ऑप्शन नंबर 2 आहे पुष्पा भारती, ऑप्शन नंबर 3 आहे नीरद चंद्र चौधरी, ऑप्शन नंबर 4 आहे आरती गोस्वामी। या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 पुष्पा भारती यांची व्यास सन्मान 2023 साठी निवड झालेली आहे। या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स हे सुद्धा लिहून घ्यायचे आहेत बघा। प्रख्यात हिंदी लेखिका पुष्पा भारती यांच्या 2016च्या आठवणी यादे और यादे ची 33व्या व्यास सन्मान 2023 साठी निवड झालेली आहे। ही माहिती के बिर्ला फाउंडेशनने अधिकृत निवेदनात दिलेली आहे। व्यास सन्मान हा एक साहित्यिक पुरस्कार आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। व्यास सन्मान काय? तर साहित्यिक पुरस्कार आहे आणि तो पहिल्यांदा कधी देण्यात आला होता? तर 1991 मध्ये तो पहिल्यांदा त्या ठिकाणी देण्यात आला होता। त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचा आहे बघा। अलीकडे कोणत्या अभिनेत्याला इटलीच्या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे? बघा, अलीकडे कोणत्या अभिनेत्याला इटलीच्या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे? 4 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात। पहिला ऑप्शन आहे अमिताभ बच्चन बिग बी, दुसरा ऑप्शन आहे कबीर बेदी, तिसरा ऑप्शन आहे आर महाधवन आणि चौथा ऑप्शन आहे मनोज बाजपेयी। या 4ही ऑप्शन्सपैकी ऑप्शन नंबर 2 कबीर बेदी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे। कबीर बेदी यांनाच या ठिकाणी इटलीच्या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे। आता यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सुद्धा लिहून घ्या बघा। अभिनेता कबीर बेदी यांना इटलीने दिलेला ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे। हा पुरस्कार मेरिटो डेला रिपब्लिका इटालियाना या नावाने ओळखला जातो। हा इटलीचा सर्वोच्च सन्मानापैकी एक सन्मान आहे आणि त्याची स्थापना 3 मार्च 1951 रोजी झालेली आहे। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचा आहे बघा।
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणत्या देशातील NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेले आहे? आता यामध्ये 4 ऑप्शन्स पाहायला मिळते. पहिला ऑप्शन आहे सिरिया, दुसरा ऑप्शन आहे इस्रायल, तिसरा ऑप्शन आहे अफगाणिस्तान आणि चौथा ऑप्शन आहे ब्राझील. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशातील NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेले आहे. या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या बघा. फिनलंडने एका अफगाण NGOला इंटरनॅशनल जेंडर इक्वॅलिटी अवॉर्ड 2023ने सन्मानित केले आहे. ही NGO अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी काम करते. फिनलंडचे पंतप्रधान पेटेरी ऑर्पो यांनी पुरस्कारासोबत 3 लाख युरोही दिलेले आहेत. अशा पद्धतीची ही महत्त्वाची हा सुद्धा प्रश्न होता, हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झालेला इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा, लिहून घ्यायचा आहे. नोव्हेंबर 2023साठी ICC महिला खेळाडूचा मंथ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? यामध्ये 4 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन नंबर 1 आहे हरमनप्रीत कौर, ऑप्शन नंबर 2 आहे नाहिदा अख्तर, ऑप्शन नंबर 3 दीप्ती शर्मा आणि ऑप्शन नंबर 4 एनाबेल सदरलँड. तर या 4ही ऑप्शन्सपैकी नोव्हेंबर 2023साठीचा जो काय ICC महिला खेळाडूंचा मंथ ऑफ द पुरस्कार आहे तो नाहिदा अख्तर यांना ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. बांगलादेशची ही डावकरी फिरकीपटू नाहिदा अख्तर हिला नोव्हेंबर महिन्याच्या ICC महिला खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली बांगलादेशी महिला खेळाडू ठरली आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता स्टार ट्रेव्हिस हेड याला नोव्हेंबर 2023साठी ICC पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर बघा जर आपण पाहिले तर ICCचा जो काही 2023चा नोव्हेंबर महिन्याचा जो काही पुरस्कार होता तो कोणाला तो प्राप्त झालेला आहे तर ट्रेव्हिस हेड याला तो प्राप्त झालेला आहे. ऑस्ट्रेलियाचा तो खेळाडू होता आणि विश्वकपची जी फायनल मॅच होती तर त्या फायनल मॅचमध्ये त्यांनी शतकसुद्धा त्या ठिकाणी मारलं होतं. ट्रेव्हिस हेड याला तो जाहीर झाला होता. आणि महिलांमध्ये जर पाहिलं तर बांगलादेशची जी डावखरी फिरकीपटू आहे नाहिदा अख्तर हिला हा पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झाला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झालेला आहे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे. चेंडूच्या बाबतीत T20मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे? तर या प्रश्नाचं 4 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिला ऑप्शन आहे सूर्यकुमार यादव, दुसरा ऑप्शन आहे ग्लेन मॅक्सवेल, तिसरा ऑप्शन आहे विराट कोहली आणि चौथा ऑप्शन आहे डेव्हिड मिलर. साऊथ आफ्रिकाचा हा प्लेयर आहे. हे भारताचे आहेत, हे ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि हे भारताचे आहेत. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर या 4ही ऑप्शन्सपैकी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 T20चे कॅप्टन सूर्यकुमार यादव यांना हा जो काही 2000 धावा करणारा फलंदाज जो आहे तो त्या ठिकाणी सूर्यकुमार यादव ठरलेले आहेत. या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा. भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एक नवा विक्रम रचला. तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूसह सर्वात जलद 2000 धावा करणारा फलंदाज त्या ठिकाणी ठरला आहे. तसेच सूर्याने स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत 56 डावांमध्ये संयुक्तपणे हा जो काही टप्पा आहे तो गाठलेला आहे. म्हणजेच 56 डावांमध्ये विराट कोहलीने सुद्धा 56 डावांमध्ये हा जो काही 2000 धावांचा जो काही टप्पा आहे तो गाठला होता आणि सूर्यकुमार यादवने सुद्धा तो त्या ठिकाणी गाठलेला आहे. या अगोदर जर आपण पाहिले तर बघा सगळ्यात जलद 2000 धावा करणारा खेळाडू कोण आहे तर त्यामध्ये जर आपण पाहिले तर बघा नुकतंच ऋतुराज गायकवाडचं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर ओपन झालेला आहे, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी IMF किती दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देणार आहे? हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा. या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स पाहायला मिळतात. पहिला ऑप्शन आहे 100 दशलक्ष, दुसरा ऑप्शन आहे 248 दशलक्ष, तिसरा ऑप्शन आहे 334 दशलक्ष आणि चौथा ऑप्शन आहे 510 दशलक्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 334 दशलक्ष जे आहेत ती अमेरिकन डॉलर्स या ठिकाणी IMF श्रीलंकेची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 334 दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम जी आहे ती श्रीलंकेला देणार आहे. आता या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स बघा. श्रीलंकेला अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी IMF कडून 334 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत मिळणार आहे. नंतर बघा IMF कार्यकारी मंडळाने श्रीलंकेसोबत 48 महिन्यांच्या विस्तारित निधी सुविधेअंतर्गत पहिला आढावा पूर्ण केला आहे. श्रीलंकेच्या एकूण कर्जापैकी 52% कर्ज चीनकडे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ही संयुक्त राष्ट्रांची प्रमुख आर्थिक संस्था आहे. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी ओपन झाला आहे, प्रश्न क्रमांक 8 हा सुद्धा महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचं बघा. भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलं? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो कुठल्याही परीक्षेमध्ये. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता याचे 4 ऑप्शन्स बघा. पहिला ऑप्शन आहे बेंगळुरू, दुसरा ऑप्शन आहे मुंबई, तिसरा आहे भुवनेश्वर आणि चौथा ऑप्शन आहे जयपूर. तर बघा भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन नुकतेच ऑप्शन क्रमांक 3 भुवनेश्वर येथे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या बघा. या क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते करण्यात आले.
दुसरा पॉईंट, भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांच्या भागीदारीत हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तिसरा पॉईंट, या क्रीडा विज्ञान केंद्रात दिव्यांग व सक्षम अशा दोन्ही खेळाडूंसाठी उच्च दर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. पॉईंट नंबर 4, विशेषतः खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे केंद्र वरदान ठरणार आहे. या केंद्रात खेळाडूंसाठी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. क्रीडा विज्ञान केंद्रात निवासापासून प्रशिक्षणापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे केवळ ओडिसासाठीच नाही तर देशभरातील खेळाडूंसाठी वरदान ठरेल. यामध्ये माइंड लॅब, रिहॅबिलिटेशन लॅब, रिकव्हरी लॅब, गेट लॅब, फंक्शनल लॅब, पोस्चरल लॅब, बायोमेकॅनिक्स लॅब, पॅरा ॲथलीट परफॉर्मन्स लॅब आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता हे बघा अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण या ठिकाणी जर पाहिला तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा लिहूनच ठेवायचा आहे. हा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9 तुमच्यासमोर ओपन झालेला आहे. यामध्ये बघा अतिशय महत्त्वाचा लिहून घ्यायचा आहे. गुवाहाटी मास्टर्स 2023चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? या ठिकाणी 4 ऑप्शन्स पाहायला मिळत आहे. ऑप्शन नंबर पहिला आहे जोहान्स सॉट मार्सेलिनो, दुसरा ऑप्शन आहे ललिनरत चेवन, तिसरा ऑप्शन आहे चुंग शुओ युन, चौथा ऑप्शन आहे चियन हुई. तर या 4ही ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच जोहान्स सॉट मार्सेलिनो याने गुवाहाटी मास्टर्स 2023चे पुरुष एकेरीचे विजेतेपद जे आहे ते त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स ते लिहून घ्या. बघा, गुवाहाटी मास्टर्स ही बॅडमिंटन स्पर्धा आहे. गुवाहाटी मास्टर्स डिसेंबर 2023मध्ये गुवाहाटी आसाम येथे झाले. या स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद जोहान्स सॉट मार्सेलिनोने पटकावले आहे. जोहान्स सॉट मार्सेलिनो हा इंडोनेशियन खेळाडू आहे. बघा, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जोहान्स सॉट मार्सेलिनो हा कुठला खेळाडू आहे? तर हा बॅडमिंटनपटू आहे. आणि कुठला खेळाडू आहे? तर तो इंडोनेशियन खेळाडू आहे. महिला एकेरीचे विजेतेपद थायलंडच्या ललिनरत चेवानने पटकावले. महिला दुहेरीचे विजेतेपद भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी पटकावले. अंतिम फेरीत या भारतीय जोडीने तैपेईच्या चुंग शुओ युन आणि यू चियन हुई यांचा पराभव केला. सध्या BWF अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांना सुपर 100 स्पर्धेत दुसरे मानांकन मिळालेले आहे. तर अशा पद्धतीचा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 10 तुमच्यासमोर ओपन झाला आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन कुठे होत आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलाच जाऊ शकतो. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघा, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. स्टार मार्क करून ठेवा, लिहून घ्यायचा आहे. यामध्ये बघा, खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन कुठे होत आहे? 4 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन मुंबई, दुसरा ऑप्शन नवी दिल्ली, तिसरा ऑप्शन गांधीनगर आणि चौथा ऑप्शन जयपूर. तर बघा, खेलो इंडिया पॅरा गेम्सचे जे आयोजन आहे ते नवी दिल्ली येथे होत आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे. आणि त्या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स, 10 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे या खेळाचे आयोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्सची ही पहिली आवृत्ती आहे. बघा, ही जी काही पहिली आवृत्ती आहे, ठीक आहे, फर्स्ट आवृत्ती ही असणार आहे, ते सुद्धा लक्षात असू द्या. या स्पर्धेत 32 राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळे सहभागी होत आहेत. त्यात 7 क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील KD जाधव इंडोर हॉलमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित करण्यामागील केंद्र सरकारचा उद्देश सर्व पॅरा ॲथलीट्सना सक्षम करणे हा त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 10 प्रश्नांची माहिती जी होती ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी जे काही 10 प्रश्न टॉप करंट अफेअर्सचे होते ते आपण घेऊन आलो होतो. तुम्हाला यामधले प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि अशाच पद्धतीची सिरीज पाहण्यासाठी सकाळी 6 वाजता आपला व्हिडिओ त्या ठिकाणी आवर्जून बघा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन ज्यावेळेस व्हिडिओ येईल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि अशाच पद्धतीने तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही आहे. तुमचा अभ्यास त्या ठिकाणी फ्रीमध्ये चालू राहणार आहे. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक नवीन करंट अफेअर्सची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.